महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, मनसेच्या अनुषंगाने 2-3 महत्त्वाचे मुद्दे सध्या उपस्थित व्हायला लागलेत. त्याच्यामध्ये निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंच्या हिंदी भाषेचा मुद्दा समोर धरत ते असं म्हणतात की राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली आहे. राज ठाकरेच्या वडिलांनी मोहम्मद रफीकडून मराठी गाणे गाऊन घेतलेत. त्यांना हिंदी शिकवायची काय गरज आहे? बहुभाषिक आहेत राज ठाकरे. राज ठाकरेंचे वडील बहुभाषिक होते. काय बोलतो हा निशिकांत दुबे? पण मग ते हिंदी भाषेचा दाखला दिलाय त्यांनी भाषणातला. कुणाच्या? त्यांनी शिकविली होय? हे कधीपासून शिक्षक झालाय? कधीपासून शिक्षक झाला आणि कधी आलता आम्हाला शिकवायला? काहीतरी आपलं बोलायचं काय भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना झाले आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री त्यांना काही बोलत नाहीत. आम्ही कधी म्हणलं की आमचा हिंदीला विरोध आहे? आमचा फक्त इयत्ता 1ली ते 5वी 3री भाषा नको. आम्ही कधीच हिंदीला भाषा म्हणून विरोध केला नाही. आता दुसरा एक नेता आहे तिवारी नावाचा, तो म्हणतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख जे आहेत राज ठाकरे यांच्या विरुद्ध FIR दाखल करा म्हणून तो सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत म्हटलंय की राज ठाकरे आणि त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात आणि भाषेच्या आधारावर राजकारण करतात. कोण? तो नचैया मनोज तिवारी. अरे ज्या हिंदी भाषेनं तुमची भोजपुरी भाषा खाऊन टाकली रे, तू आम्हाला कशाला बोलायला? महाराष्ट्रच असा एक प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला राहायचं असेल, तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मराठी आलं पाहिजे असं काही नाही. शेकडो उदाहरणं आहेत. कृपाशंकर सिंग सारखा उत्तर प्रदेशमधून आलेला माणूस महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री झाला. आबू आझमी आमदार झाला. विद्या ठाकूर सुभाष देसाई सारख्या ज्येष्ठ नेत्याला पाडून आमदार झाली. ती कशाच्या बळावर झाली? आम्ही काहीच कधी बोललो नाहीत. हायकोर्टात जा ना तू, तुला कोणी सांगितलं न जायला? पण तू हे लक्षात घे, तुझी भोजपुरी भाषा हिंदीनं खाल्ली ते बघ अगोदर. आमच्याकडे नको बघू तू काय बघायचं आहे ते. ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर असा काहीतरी गोंधळ घालून एक हिंदूमध्ये आणि विशेषतः मराठी माणसामध्ये कुठं काही होतं आहे का हे पाडण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पण कालच्या राजसाहेबांच्या सभेने मराठी माणसाला एक नवसंजीवनी मिळालेली आहे की आमच्या घरात आम्ही सुरक्षित आहोत, आमच्या घरात आमची मराठी संस्कृती अबाधित आहे. आम्ही कधी दुसऱ्यांचा विरोध केला? तो म्हणतो की राज ठाकरेवर FIR दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत. त्याला या देशाच्या घटनेने त्याला अधिकार दिलेत ना, जावं ना त्याने. आम्ही कुठं त्याला नाही म्हणलो. मीडिया कर कशाला जातो? जिथे FIR दाखल करायचं तिथं दाखल कर. कोणी सांगितलं कुठेही जा तू, कुठेही दाखल कर? आम्हाला कायदा आमच्या बाजूनं सुद्धा आहे. कायदा दोघांना समान दृष्टीनं पाहतो. बघू ना काय करायचं ते आम्ही. नितेश राणे यांनी एक मुद्दा मांडला की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करणं. तिथे शिक्षण नाही दिलं जात, हिंदूंना का मारता असं त्यांचं म्हणणं आहे. मदरसे कुणी बंद करायचे? आम्ही सत्तेत आहेत का? सत्तेत जे आहेत त्यांनी मदरसे बंद करायचे. तुम्ही आमच्यावर काय जबाबदारी टाकताय? तुम्ही सांगा ती जबाबदारी तुमची क्षमता नाही ते करण्याची. मला कधी कधी कळत नाही. सत्तेत हे आहे, यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. शाळेची दुरावस्था पाहिली पाहिजे. मराठी विद्यार्थी कमी व्हायले ते पाहिलं पाहिजे. ते दिलं सोडून तुम्ही आम्हाला सांगायला मदरसे बंद करून दाखवा. आम्हाला सत्ता द्या, आम्ही दाखवतो ते करून. सत्ता तुम्ही उपभोगायची आणि हे काम आम्हाला सांगायचे. विजय वडेट्टीवारांनी एक मोठा आरोप केलेला आहे की हनी ट्रॅप प्रकरणात सरकारकडे मोठी माहिती आहे, विरोधकांकडे सुद्धा याबाबत मोठी माहिती आहे. मागचा सत्ता पालट सुद्धा हनी ट्रॅप म्हणून झाला असं म्हणणं आहे त्यांचं. याविषयी आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय भाष्य करावं. हां, काही लोकांचं त्या जुन्या मनोरा आमदार निवासात कोण कोण घरचे आले ते भांडायला आणि कोण कोण दुसऱ्या स्त्रीवर सापडे, ज्यांना माहिती त्यांनाच माहिती. आपल्याला त्यात काय माहिती नाही. त्याच्यामुळे हनी ट्रॅप काय असतो माहीत नाही.
आपण फक्त हानी चाटणातूनच घेतो तेवढंच माहिती आहे आपल्याला. हानी चाटणातून घेण्याच्या हानीपासून ते हानी ट्रॅपपर्यंत प्रकरणं सत्ता पालटापर्यंत गेलेली आहेत सगळी. त्यांची माहिती असेल, कारण ते काळ विरोधी पक्ष नेते राहिलेत, इतके दिवस आमदार आहेत. असूही शकतं तसं काय, मग त्याचं खात्रीलायक कुणापाशी असले काही पुरावे तर त्यांनी विधानसभेत मांडायला पाहिजे होते. पण याशी फार काही भाष्य करावं अशी माहिती माझ्याकडे नाही. तर हे होते प्रकाश महाजन. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.